हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हज हा जो नवीन चॅप्टर आहे तो स्टार्ट करतोय आणि त्यासाठी सुरुवातीला जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपल्याला घ्यायचे. जसं व्हॉट इज मीन बाय स्लोप ऑफ टँजेंट ऑफ ए कर्व. ओके, त्याच्यानंतर स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो, इक्वेशन ऑफ टँजेंट काय असते, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असते. तर हे जे पॉइंट्स आहे हे आपल्याला पाहिजे आहेत आणि त्यावरून मग हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. अगदी सिंपल आहे. तर लक्षात घ्या, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अशा पद्धतीचं तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे, असा एक कर्व दिलेला आहे आणि हा कर्व ड्रॉ केल्यानंतर समजा मी या पद्धतीचा याचा कर्व काढलेला आहे आणि या कर्वला जर या पॉइंट मध्ये टँजेंट काढलेली असेल, समजा पॉइंट घेतो आहे x1, y1 या पद्धतीचा पॉइंट घेतलेला आहे आणि या पॉइंट मध्ये मी या कर्वला टँजेंट काढलेली आहे आणि या टँजेंटला या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर. आणि हा जो परपेंडिक्युलर आहे याला म्हणतो आहे नॉर्मल आणि हा झालेला आहे टँजेंट आणि हा झालेला आहे कर्व y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. मग आता स्लोप ऑफ टँजेंट काय असतो, तर याला डिफरन्शिएट करा, म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू f डॅश ऑफ x. ओके, dy बाय dx इज इक्वल्स टू f डॅश ऑफ x. मग स्लोप ऑफ टँजेंट काय असेल, तर स्लोप ऑफ टँजेंट ऍट पॉइंट x1, y1 इज व्हॉट, तर dy बाय dx ऍट x1, y1. बरोबर आहे. स्लोप ऑफ टँजेंट ऍट पॉइंट x1, y1 इज dy बाय dx ऍट x1, y1. तर या पद्धतीने आपण म्हणतो आहे, ठीक. त्याच्यानंतर स्लोप ऑफ नॉर्मल, त्याच्या आधी आपण इक्वेशन ऑफ टँजेंट पाहतोय. तुम्हाला या स्लोप टँजेंटचा स्लोप माहिती आहे, बरोबर. त्याचसोबत त्या टँजेंटवर असणारा पॉइंट माहिती आहे, म्हणून इक्वेशन झालेलं आहे y मायनस y1 इज इक्वल्स टू m म्हणजेच dy बाय dx ऍट x1, y1 into x minus x1. This is called as the equation of tangent. याला आपण इक्वेशन ऑफ टँजेंट असं म्हणतो आहे. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय असेल, तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजेंट ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल काय झालेला आहे, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल्स टू याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 अपॉन dy बाय dx ऍट x1, y1, बरोबर. हा झालेला आहे स्लोप ऑफ नॉर्मल. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होणार, तर y मायनस y1 इज इक्वल्स टू dy बाय dx ऍट x1 म्हणजेच -1 अपॉन dy बाय dx ऍट x1, y1 into x minus x1. तर हा झालेला आहे इक्वेशन ऑफ ए नॉर्मल. हे झालेलं आहे इक्वेशन ऑफ ए नॉर्मल. क्लिअर. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत एक वेळेस रिपीट करतोय. तुम्हाला कर्व दिलेला आहे y इज इक्वल्स टू f ऑफ x, बरोबर. त्याला डिफरन्शिएट केलं म्हणजे dy बाय dx जर काढला आणि त्या कर्ववर असणारा पॉइंट जो आहे तो पॉइंट जर आपण नोट डाऊन केला तर काय झालेला आहे, तर स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल्स टू dy बाय dx ऍट दॅट पॉइंट. म्हणजेच हा झालेला आहे. इक्वेशन ऑफ टँजेंट काय असेल, तर y मायनस y1 इज इक्वल्स टू dy बाय dx ऍट द पॉइंट इनटू x मायनस x1. स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे, तर त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 अपॉन dy बाय dx ऍट द पॉइंट x1, y1. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होणार, तर y मायनस y1 इज इक्वल्स टू -1 अपॉन dy बाय dx ऍट द पॉइंट x1, y1 इनटू x मायनस x1. तर या पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहे आणि काढायला सांगितलं आहे. हे सर्वच्या सर्व इक्वेशन्स कोणाचे आहेत, तर कर्वचे आहेत आणि त्याला ज्या टँजेंट्स काढलेल्या आहेत त्या टँजेंटची इक्वेशन आणि नॉर्मलची इक्वेशन आपल्याला काढायची आहे. ओके, आणि त्यासोबत पॉइंट दिलेले आहे. काही फंक्शन्स हे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेले आहे, तर त्यावरून पहिले आपल्याला dy बाय dx काढायचं आहे आणि नंतर मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर. तर आता लक्ष द्या, यामध्ये हे जे 3 प्रॉब्लेम्स आहे हे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला करायचे सॉल्व्ड आहे.
पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यामुळे आपण या प्रॉब्लेम पासून स्टार्ट करतो आहे. क्लियर? फर्स्ट, y is equals to equation of a curve is equation of a curve is कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y is equals to x square plus 2 into e to the power x plus 2. Okay, and this is equation number first. आता इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल ऍट द गिव्हन पॉइंट काढायचं आहे, आणि म्हणून पहिले काय करतोय, याला डिफरन्शिएट करतो आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. याला जर डिफरन्शिएट केलं तर dy by dx is equals to derivative of x square is twice x, derivative of 2 into e to the power x is 2 into e to the power x, and derivative of 2 is 0. So slope of tangent to curve first at point तुम्हाला पॉइंट कोणता दिलेला आहे तर लक्षात घ्या 0,2 0,4 हा पॉइंट दिलेला आहे. at point 0,4 is that is m is equals to dy by dx at the point 0,4, and therefore आणि म्हणून इथे काय झालेलं आहे 2 into 0 plus 2 into e to the power 0. काय केलेलं आपण याच्या जागेवरती 0 पुट अप केलेला आहे. सो 2 into 0 that is 0, 0 plus 2 into 1 म्हणजेच आन्सर झालेला आहे 2. This is the slope of tangent to the curve first at the point 0,4. ओके, आता आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट पाहिजे आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट इज ऍक्च्युअली तुम्ही पॉइंट सांगितलेला आहे, स्लोप सुद्धा सांगितलेला आहे, तर इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल तर y minus y1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 4 इज इक्वल्स टू m, स्लोप किती आहे 2, x minus x1 दॅट इज x minus 0. काय केलेलं आहे स्लोप पॉइंट फॉर्म हा यूज केलेला आहे, दॅट इज y minus y1 इज इक्वल्स टू m into x minus x1. हा झालेला आहे स्लोप पॉइंट फॉर्म जो स्ट्रेट लाईन मध्ये आपण घेतो आहे. So y minus 4 is equals to twice x, आणि म्हणून twice x minus y plus 4 is equals to 0, and this is the required equation of a tangent. आता slope of normal पाहिजे आहे. Slope of normal to curve first at point which point that is 0,4 हा पॉइंट आहे, that is m is equals to. आता स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो, म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे -1/2. बरोबर, निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1/2. and therefore equation of a normal is नॉर्मलचं इक्वेशन काय असेल तर y minus y1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते आहे 4 is equals to m means -1/2 into x minus x1. या 2 ला जर इकडे ट्रान्सफर केलं तर 2 into y that is 2y minus 2 into 4 that is 8 minus 1 into x minus x1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0. सो इथे काय झालेलं आहे into x. So twice y minus 8 is equals to minus x म्हणजे x plus twice y minus 8 is equals to 0, and this is the required equation of a normal. हे झालेलं आहे इक्वेशन ऑफ ए नॉर्मल. तर या पद्धतीने तुम्हाला हे जे प्रॉब्लेम्स आहे हे सॉल्व्ह करता येईल. परत आता हा एक प्रॉब्लेम घेऊ. परत गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व इज x² minus √3 into xy plus 2y square is equals to 5, and this is equation number first. Okay, आणि पॉइंट दिलेला आहे √3, 2. So differentiate with respect to x we get. याला जर आपण
डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स ने, तर काय होतं ट्वाइस एक्स मायनस रूट 3 इंटू xy, that is first function into derivative of second function plus second function into derivative of first plus 4y into dy by dx and is equals to 0. So 2x minus root 3x into dy by dx minus root 3y plus 4y into dy by dx is equals to 0. या दोघांमध्ये काय कॉमन निघतो आहे ते पहा. दॅट इज dy by dx जर आपण कॉमन काढला तर इथे आपण काय लिहू शकतो 4y minus root 3x is equals to ही टर्म जर तिकडे ट्रान्सफर केली तर root 3y minus twice x झालेला आहे. And so dy by dx is equals to root 3y minus 2x upon 4y minus root 3x. Now dy by dx at आता आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट पाहिजे at the point. स्लोप ऑफ टँजेंट to curve first at point. कोणता पॉइंट तुम्हाला दिलेला आहे तर दॅट इज root 3,2 is equals to काय असेल तर dy by dx at root 3,2 बरोबर. So dy by dx at root 3,2 means what? Root 3 into the value of y is 2 minus 2 root 3 upon 4 into y 4 into 2 minus root 3 into x that is root 3 बरोबर. आता यामध्ये काय होतं 2 root 3 minus 2 root 3 that becomes 0 upon 8 minus 3 that is 0 बरोबर. This is the slope of tangent. Now equation of a tangent is tangent equation काय असेल तर y minus y1. So y minus 2 is equals to slope that is m किती आहे 0 into x minus x1 ची व्हॅल्यू आहे root 3. So y minus 2 is equals to 0 and this is the equation of a tangent. But equation of a tangent तुम्हाला मिळाला आहे y minus 2 is equals to 0. It's a line parallel to x axis. So the normal is parallel to y axis. And the equation of the line parallel to y axis is x is equals to a, where a is x coordinate बरोबर. तर आता इथे काय असेल as tangent is parallel to x axis, then normal is parallel to y axis, then normal is parallel to y axis असं म्हणू आपण. आणि असं जर असेल तर इक्वेशन ऑफ ए नॉर्मल काय होणार तर इक्वेशन ऑफ ए नॉर्मल इज आता इक्वेशन ऑफ ए नॉर्मल काय असेल तर x is equals to root 3 and therefore x minus root 3 is equals to 0 and this is the equation of a normal. Okay, तर या पद्धतीने आपण इथे चेंज केलेला आहे कारण याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1/0 असं लिहू नका, काही गरज नाही. आपल्याला या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आपण आता हा एक प्रॉब्लेम घेऊ आणि परत हा एक प्रॉब्लेम चालेल या पद्धतीने आणि बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस म्हणून. तर लक्षात द्या इथे काय दिलेलं आहे गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व इज कर्वचं इक्वेशन काय दिलेलं आहे तर x into sin to y is equals to y into cos to x. Okay, x into sin to y is equals to y into cos to x at the point pi by 4, pi by 2 दिलेला आहे. ठीक आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय. यामध्ये dy by dx ची व्हॅल्यू काढा म्हणजे डिफरन्शिएट
with respect to x we get. डिफरन्शिएट करत असताना इथे प्रॉडक्ट टूल यूज करा. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. साइन चा डेरिव्हेटिव्ह झाला cos 2y आणि 2y चा डेरिव्हेटिव्ह झाला 2 into dy by dx प्लस सेकंड फंक्शन म्हणजे sin 2y and derivative of x is 1 is equals to first function into derivative of second, that is minus sin 2x and the derivative of 2x is 2 plus cos of 2x and the derivative of y is dy by dx. ओके, आता यामध्ये आपण काय करतोय, हे dy by dx ची व्हॅल्यू काढतोय. सो 2 into यामध्ये काय होणार, 2 into x into cos of 2y, त्यानंतर ही टर्म जर इकडे आणली तर मायनस cos of 2x into dy by dx is equals to मायनस 2 into y into sin 2x आणि हा sin 2y तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे मायनस sin 2y, बरोबर. and therefore dy by dx is equals to minus 2y into sin 2x minus sin 2y divided by 2x into cos 2y minus cos 2x, बरोबर. आणि आता इथे काय करायचंय आपल्याला, स्लोप ऑफ टँजेंट काढायचंय. काय कराल तुम्ही आता, अगदी सिंपल आहे. स्लोप ऑफ टँजेंट टू कर्व फर्स्ट ऍट पॉइंट कोणता पॉइंट दिलेला आहे, π/4, π/2, π/4, π/2 हा पॉइंट दिलेला आहे. इज काय असेल तर dy by dx at the point π/4, π/2, डायरेक्ट मी व्हॅल्यूज पुट अप करतोय. -2 into y, the value of y is π/2 into sin of 2 into π/2 minus sin of 2 into π/2. इथे π/4 येतो कारण 2 into x ची व्हॅल्यू दॅट इज π/4. 2 into π/4 cos of 2y म्हणजे 2 into π/2 minus cos of 2 into π/2 and that is equals to what, -2 to get cancel म्हणजे minus pi into sin of π/2 minus sin of pi divided by π/2 into cos of pi minus cos of π/2, बरोबर. and therefore sin of π/2 that is 1, so minus pi into sin of pi that is equals to 0, cos of pi is -1, so minus π/2, cos of pi ची व्हॅल्यू -1, cos of आणि इकडे 0, pi get cancelled, minus get cancelled, denominator चा denominator numerator मध्ये जातो म्हणजे 2. This is the slope of tangent to the curve first at the point. आता इक्वेशन ऑफ अ टँजेंट काय असेल तर इक्वेशन ऑफ अ टँजेंट इज y minus y1, so y minus π/2 is equals to m, slope is 2 into x minus x1 that is π/4. So y minus π/2 is equals to twice x minus π/2, बरोबर. π/2 get cancelled, twice x minus y is equals to 0 and this is the equation of a tangent. हा झालेला इक्वेशन ऑफ ए टँजेंट. आता इक्वेशन ऑफ ए नॉर्मल आपल्याला पाहिजे तर त्याआधी स्लोप ऑफ नॉर्मल घेतो आपण. स्लोप ऑफ नॉर्मल इज याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1/2 and therefore equation of a normal is नॉर्मलचे इक्वेशन काय असेल तर y minus y1 that is y minus π/2 is equals to m म्हणजे -1/2 into x minus x1 that is x minus π/2. So
आता याने जर याला मल्टिप्लाय केलं तर y मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू मायनस x बाय 2 आणि प्लस पाय बाय 8 and therefore x by 2 plus y is equals to pi by 8 plus pi by 2. So x by 2 plus y is equals to 8 is the LCM pi plus 4 pi म्हणजेच काय झालं 5 pi and so x upon 2 plus y is equals to 5 pi by 8 and therefore 8 ने जर याला मल्टिप्लाय करतो तर 4x plus 8y is equals to 5 pi and this is the equation of a normal. हे झालेलं आहे इक्वेशन ऑफ ए नॉर्मल. ओके, तर अगदी सिंपल आहे. दिलेल्या कर्व मध्ये आपण काय करतोय dy by dx फाइंड आउट करतोय, स्लोप ऑफ टँजेंट काढतोय, मग इक्वेशन ऑफ अ टँजेंट बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म घेतो आहे. ओके, मग इक्वेशन ऑफ नॉर्मल साठी स्लोप ऑफ नॉर्मल काढतोय, मग इक्वेशन ऑफ ए नॉर्मल लिहितोय. 9th नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालेलं आहे, given equation of the curves are given equation of the curves are equation of curves कोणते दिलेलं आहे तर x is equals to sin of theta, this is equation number first, आणि दुसरा आहे y is equals to cos to theta, this is equation number second. x is equals to sin theta आणि y is equals to cos to theta अशा पद्धतीचे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे. बरोबर, आणि मग यामध्ये पहिले आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट काढायचं म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी आपण काय करतोय, डिफरन्शिएट फर्स्ट अँड सेकंड विथ रिस्पेक्ट टू थीटा. दोघांनाही आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dx by d theta is equals to derivative of sin theta is cos theta. त्यानंतर परत dy by d theta is equals to derivative of cos to theta is minus sin 2 theta into derivative of 2 theta is 2. So minus sin 2 theta means 2 times sin of theta into cos of theta into 2. So minus 4 into sin of theta into cos of theta. This is dy by d theta. Now dy by dx is equals to dy by d theta upon dx by d theta, where dx by d theta not equals to 0. Now dy by d theta is minus 4 into sin of theta into cos of theta divided by dx by d theta is cos of theta. Cos theta get cancelled, minus 4 sin theta, and this is dy by dx. बरोबर, आता हा dy by dx झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6 म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट काढायचंय ऍट थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6. तर यामध्ये स्लोप ऑफ टँजेंट टू कर्व. आता यामध्ये कर्व फर्स्ट आणि सेकंड असे दोन कर्व्स दिलेले. स्लोप ऑफ टँजेंट इज at the point कोणता आहे, स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल्स टू at the point काय असेल dy by dx at the point. कोणता पॉइंट तुम्हाला दिलेला आहे, थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6. सो minus 4 into sin of pi by 6 म्हणजे sin of 30 that is equals to इथे किती झालेला आहे -2. दिस इज स्लोप ऑफ टँजेंट. आता स्लोप ऑफ टँजेंट काढल्यानंतर इक्वेशन ऑफ टँजेंट जर काढायचं असेल तर y - y1 m into x - x1 असतो. बरोबर, आणि म्हणून यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिले पॉइंट काढावं लागेल. ऍट थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6 इक्वेशन नंबर फर्स्ट बिकम x इज इक्वल्स टू sin ऑफ पाय बाय 6 आणि sin ऑफ पाय बाय 6 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1/2 म्हणजे पॉइंट झालेला आहे. आणि इक्वेशन नंबर सेकंड इज इक्वल्स टू, इक्वेशन नंबर सेकंड काय होईल तर y इज इक्वल्स टू cos ऑफ 2 into पाय बाय 6 म्हणजे cos ऑफ पाय बाय 3 आणि cos ऑफ 60 ची व्हॅल्यू परत काय झालेली आहे 1/2. सो द पॉइंट इज x1, y1 इक्विव्हॅलंट काय असेल तर 1/2, 1/2 या पद्धतीचा पॉइंट तयार झालेला आहे.
Now equation of a tangent is y minus y1, so y minus 1 by 2 is equals to slope, that is minus 2 into x minus x1. So y minus 1 by 2 is equals to minus 2x plus 2. So twice x plus y is equals to 2 plus 1 by 2. म्हणजे twice x plus y is equals to 5 by 2 multiplying through by 2 म्हणजे 4x plus 2y is equals to 5 म्हणजे 4x plus 2y minus 5 is equals to 0 and this is the equation of a tangent. आता आपल्याला इक्वेशन ऑफ ए नॉर्मल पाहिजे आहे. सो स्लोप ऑफ नॉर्मल इज काय असेल तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच 1 by 2. सो इक्वेशन ऑफ ए नॉर्मल इज y minus y1, so y minus y1 ची व्हॅल्यू काय आहे तर तुम्हाला माहिती आहे दॅट इज 1 by 2 is equals to x minus x1, that is 1 by 2 into x minus 1 by 2. म्हणजे y minus 1 by 2 is equals to x by 2 minus 1 by 4. Multiplying through by 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4y minus 2 is equals to 2x minus 1. And so 2x minus 4y minus 1 plus 2, that is plus 1, and that becomes 0. And this is the equation of a normal. हे झालेला इक्वेशन ऑफ ए नॉर्मल, हे झालेला इक्वेशन ऑफ ए टॅन्जेंट. क्लियर? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्च्युअली या पद्धतीचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय, पहिले याला dx by dt काढा, त्यानंतर dy by dt काढा, त्यानंतर dy by dx आणि मग परत हीच मेथड तुम्हाला फॉलो करायची आहे. म्हणजे हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला कंप्लीट करायचे. जसे व्हिडिओज होतात त्या पद्धतीने तुम्हाला इथे प्रॉब्लेम सुद्धा कंप्लीट करायचे आहेत. क्लियर?